मॉर्निंग. यावेळी टायमिंग सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझी मॉर्निंगची सुरुवात सकाळी 4:30 वाजल्यापासून झालेली आहे. म्हणजे आज मी थोडंसं लवकर उठले, कारण आज आम्हाला जायचं आहे गावाकडे. महादेवाच्या मंदिरात अभिषेक आहे आणि आजचा वार सोमवार आहे. हा श्रावण महिन्यातला 4था सोमवार आहे. तर सगळ्यांना श्रावण महिन्यातल्या 4थ्या सोमवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. म्हणजे एकही सोमवार माझा व्यवस्थित झाला नाही आहे. म्हणजे पहिल्या सोमवारपासून सुरू झालेलं होतं माझी तब्येत बिघडणं आणि 2 सोमवार असेच गेलेले आहेत. 3ऱ्या सोमवारी घरी होते, पण त्यावेळी ती माझी तब्येत व्यवस्थित नव्हती. आज 4था सोमवार आहे. आज तब्येत पण ठीक आहे आणि आज काशीला गेलेला प्रसाद पण मला सोडायचा. म्हणजे देवबामणही आहेत आणि महादेवाच्या मंदिरात अभिषेकही करत आहोत. म्हणजे आज खूपच शुभ दिवस आहे. तर मी अगोदर इकडं पाणी भरून घेतलं आणि प्रसादाची तयारी करत आहे. आज प्रसादामध्ये मी शिरा बनवत आहे. शिराना झटपट बनतो. जेव्हाही अशी घाई गडबड आहे त्यावेळेस शिरा हा प्रसादासाठी एकदम परफेक्ट आहे. कमी वेळात आणि छान बनून तयार होतो. तर इकडे मी कुकरला डाळ पण लावत आहे. म्हणजे स्वयंपाक काही करायचा विचार नव्हता, पण दिनेश कॉलेजला जाणार आहे, त्याला सुट्टी नाही आहे. मी म्हटलं आज एक दिवस सुट्टी घे, आपण गावाकडे जाऊया. तरी पण म्हणत होता नाही, आज लॅब वगैरे आहे त्यामुळे सुट्टी घ्यायला जमत नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं आता दिनेशसाठी आणि बाबांसाठी इकडं वरण भात बनवते. तर इकडे मी डाळ घेतलेली आहे, वाटीभर स्वच्छ धुवलं आणि डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि तिकडच्या बर्नरवर मी शिजत ठेवते आणि इकडे मी शिरा बनवून घेते. आणखी देवपूजाही करायची आहे, फुलंही घेऊन यायची आहे. तर खूप सारी कामं बाकी आहेत आणि आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे. तर दिनेशला उठवते आणि फुलं आणायला पाठवून देते. लवकर उठून रनिंगला जातो किंवा अभ्यास चालू होतो त्याचा. तर आज म्हणलं आज माझी मदत कर थोडीफार, कारण मला आज खूपच घाई गडबड आहे, कारण लवकर निघायचं आहे घरातनं. तर बाबांनी हे आणखीन कोणीच उठलेलं नाही. म्हणजे मीच फक्त 4:30 वाजता उठून लागलेली आहे, कारण आपली कामं अशी असतात ना एकदम छोटी छोटी. इकडं सांगायला बसलं तर सांगता येणार नाही की काय काय आवरलं मी, कारण मावरची कामं तशीच असतात. पूर्ण घरात झाडू मारली, पुसून घेतलेलं आहे. अंगणाची साफसफाई राहिलेली आहे, कारण बाहेर पूर्णपणे अंधार आहे. मी दार गेट काहीच काढलेलं नाही. खिडकीतनं बघू शकता तुम्ही, एकदम अंधार आहे आणि कोणी उठलेलं नव्हतं, त्यामुळे मी दार काहीच काढलेलं नाही आहे. आतमधलं जितकं होईल तितकं मी आवरलेलं आहे. आंघोळ केलेली आहे, पाणी भरून घेतलं आणि इकडे मी स्वयंपाकाचीही आणि प्रसादाची तयारी करत आहे. तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवली होती. कढई इतकी गरम झाली की त्यामध्ये आता रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही, कारण ही कढई जास्त वेळ गरम राहते. तर कढई मी उतरावून ठेवलेली आहे. नंतर रवा मी निवांत भाजून घेते. तोपर्यंत मी इकडे तांदूळ फटकले, नीटनेटकं केलं आणि तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवले आणि इकडं पाणी भरून ठेवलेलं आहे, म्हणजे तांदूळ भिजत राहतील. कारण हे जे कुकर आहे तिकडे डाळ लावलेलं, तर डाळ शिजल्यानंतर एका वेगळ्या भांड्यात काढून घेते आणि त्याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने केल्याने भांडे खूप सारे होणार नाहीत, कारण आता आपल्याला तर धावपळ आहे, काही क्लीन वगैरे करणं होणार नाही. तर मला खूप सारे भांडी जमा करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, त्यामध्येच बनवूया. तर इकडं कढई थोडीशी गाढ झाल्यानंतर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेला आहे आणि रवा टाकलेला आहे. रवा भाजत आहे, म्हणजे कमी गॅसवरती रवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि इकडं पाणी गरम करायला ठेवत आहे. म्हणजे शिरा अशा पद्धतीनं बनवला ना खरंच खूप छान बनतो. म्हणजे कारण हा प्रसादाचा शिरा आहे, तर गार झाल्यानंतर सगळ्यांना द्यायचा आहे आपल्याला पूजा वगैरे झाल्यानंतर, मग जास्त वेळ राहणार आहे. तर जास्त वेळ हा मऊसूत बनून राहावा म्हणून अशा पद्धतीने मी शिरा बनवते. खूप छान बनतो. तर इकडे मी रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे कमी गॅसवरती आणि पाणी पण मी इकडं गरम करायला ठेवलं. पण तिकडचं जे गॅसचं बर्नर आहे एकदम बारीक झालेलं आहे. म्हणजे हे गॅसचं ना असं झालेलं आहे, इकडचं व्यवस्थित करत आहे तर तिकडचं बिघडत आहे, तिकडचं व्यवस्थित करावं तर इकडचं बिघडत आहे. कारण खूप दिवस झालं घेऊन हे शेगडी, त्यामुळे खूप जुनी झालेली व्यवस्थित चालत नाही आहे. तर बघूया आता नवीनच घ्यावी लागेल. एक ग्लासची पण आहे, ते पण व्यवस्थित चालत नाही, म्हणजे एकदम कमी आग येते, जसं तिकडच्या बर्नरचं झालेलं ना तशाच पद्धतीनं. तर इकडे पाणी मी काय केलं इकडच्या गॅसवरती म्हणजे इकडच्या बर्नरवरती ठेवून उकळावून घेतलं आणि हे कढई मी तिकडे ठेवलेली होती. म्हणजे आदलाबदल चालूच आहे माझी, कारण कमी वेळामध्ये मला सगळं करायचं आहे. मॉर्निंगची वेळ अशी फास्टमध्ये जाते ना, कारण आपण कामामध्ये इतके व्यस्त होतो की त्यावेळेत आपल्याला वेळेचं भानच राहत नाही, कसा वेळ गेला अजिबात कळत नाही आहे. तर इकडं पाण्याला उकळी आली आणि रवा पण व्यवस्थित भाजलेला आहे. तर रव्यामध्ये हे उकळतं पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्णच पाणी मी थोडं थोडं करून टाकलं, छान मिक्स केलेलं आहे. आणि साखर वगैरे आणखीन टाकायचं नाही आपल्याला, पाणी टाकायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे छान मऊ होईपर्यंत. म्हणजे शिरा छान मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा असा बनून तयार होतो. जोपर्यंत रवा शिजत आहे तोपर्यंत मी देवपूजाही करत आहे. म्हणजे संग कामं आवरायची आहे. धावपळ म्हणजे जास्त होत आहे, कारण कमी वेळामध्ये सगळं आवरायचं आहे मला. आणि पूजेची सामग्री मी काल सगळी आवरून ठेवली, हे ठीक झालं, नाहीतरी आता खूपच धावपळ झाली असते आणि विसराविसरी खूप झाली असते त्यामध्ये. त्यामुळे कालच मी सगळं आवरून ठेवलेलं आहे. अभिषेकसाठी काही काही मला सामग्री लागणार होती. तर इकडं रवा व्यवस्थित मऊसूत झालेला आहे. तर आता टाकूया साखर टाकल्यानंतर साखर मेल्ट झाली की आणखीन मिश्रण पातळ होतं. तर काही नाही कमी गॅसवरती झाकून ठेवायचं, एकदम छान मऊसूत शिरा बनून तयार होतो. तर आता टाकूया यामध्ये ड्रायफ्रूट. तर इथं विलायची पावडर टाकलेली 1 ते 1.5 चमचा. म्हणजे विलायची पावडर मी बनवून ठेवते एकत्र, जेव्हा हे गोडाचे पदार्थ बनतात त्यावेळेस आपल्याला इलायची पावडर टाकायचीच असते. आणि
आणि त्याच वेळी ते वाटण करून घेणं थोडंसं कठीण होतं ना, म्हणून मी एकत्रच बनवून ठेवते. आणि ड्रायफ्रूट पण टाकलेले आहेत, मनुके आहेत, काजू आहेत, टाकून मी छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि नंतर मी आणखीन 1 ते 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तुपाचा छान फ्लेवर येतो. छान मिक्स केलं आणि कमी गॅसवर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. एकदम छान शिरा बनून तयार होईल. आणि तिकडे डाळ पण शिजलेली आहे, फक्त वरणाची तयारी करायची आहे. दिनेशला उठवलेलं आहे, फुलं घेऊन आला आणि इकडं वरणाची पण तयारी करत आहे. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. दिनेश म्हणत आहे की मम्मी तू देवपूजा वगैरे करून घे, म्हणजे जायची सगळी तयारी करून घे, मी वरण भात बनवतो. तर ठीक आहे म्हणजे तांदूळ तर मी फटकून नीट करून धुवूनच ठेवलेले, फक्त कुकरमध्ये टाकून शिजवायचं आहे. 2 शिट्या लागल्या की परफेक्ट भात बनवून तयार होतो. आणि वरण दिनेश बनवत आहे. तर तुम्ही म्हणसाल ताई दिनेशला जमतं का वरण बनवायला? तर अधूनमधून मी दिनेशलाही बनवायला लावत असते, म्हणून त्याला पण येतं. आणि मला वाटतं मुलांना ही सगळी कामं आलीच पाहिजे, म्हणजे पुण्यावेळेत कशी परिस्थिती राहणार आहे आपल्याला पुढलं समजत नाही आहे. कधी आपण घरी राहतो, कधी न राहतो, मग त्यावेळेमध्ये मुलं काय करणार? तर त्यांना वरण भात म्हणजे किचनची सगळीच कामं आली पाहिजे. ते मुलगा असो मुलगी असो, दोघांनाही परफेक्ट सगळी कामं आली पाहिजे, किचनची असो बाहेरची असो. तर दिनेशला वरण भात बनवता येतं, परत भाजी वगैरे सगळं बनवतो, माझी मदत करत असतो. आणि दीपकला पण हे सगळं जमायचं, म्हणजे प्रत्येक कामात मुलं माझी हेल्प करत असतात. असं नाही की मुलगी असली तरच करावी, असं काहीच नाही. मुलगा असो मुलगी असो, किचनची कामं ही आलीच पाहिजे. आणि कुठलं तरी आलं तर ते व्यर्थ जाणार नाही. कधी ना कधी असा प्रसंग येतो की ते त्यांना करावंच लागतं. तर दिनेशने इकडं वरण वगैरे बनवण्याची सगळी तयारी केलेली आहे, निवांत बनवत आहे. तोपर्यंत मी काय केलं, इकडं दूध दही आणि साखर सगळं घेतलेलं आहे. म्हणजे गाईचं दूध आणायला मी सांगितलेलं आहे, कारण आपल्या घरी म्हशीचं दूध येतं आणि अभिषेकला ते चालणार नाही. तरी पण आता तिथं आणू किंवा न आणू म्हणून मी घेतलेलं आहे सोबत. तिथं जर गाईचं दूध आणले तर ठीक आहे, तेच घेणार आहे. नाही आणलं तर पर्याय नाही माझ्याकडे, कारण जे घरात आहे तेच मी पॅक करून घेतलेलं आहे. आणि इकडं आता हिंडत फिरत देवपूजाही झालेली आहे. देवांना स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत. आणि आज अभिषेकसाठी बेलपत्र लागणार आहे. तर गावामध्ये झाड आहे बेलपत्रीचं, तर हे सांगितलेले तर तिथंच घेऊन येतील ते, कारण आता घरामध्ये तर मला बेलपत्र भेटलेलं नाही आहे. प्रत्येक सोमवारी काय होतं नाही, ते एक भैया येतात बेलपत्र घेऊन, पण ते काल आलेले नाही, त्यामुळे मी बेल घेतलेलं नाही आहे. तर गावामध्ये घेऊन येतात असं म्हणत होते, तर तिथंच मी महादेवाला 108 बेलपत्र वाहणारे शिवमूठ जवस आहे ते पण मी घेतलेले आहे. तर दिनेश इकडे बनवत आहे वरण आणि माझी देवपूजाही झालेली आहे. आता पटकन प्रसाद मी पॅक करून घेते. बघू शकता खिडकीतनं आतापर्यंत अंधार होता, पण आता दिवस निघत आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं तर सकाळचे 6 सव्वा 6 वाजलेले आहेत. आणि हे गडबड करत आहेत, म्हणजे हे उठलेले आहेत, आंघोळ वगैरे झालेले आहे, म्हणत आहेत लवकर आवर मी कारण पुजाऱ्यांचा 5 वाजल्यापासून फोन येत आहे की लवकर या, कारण त्यांना दुसरीकडे पूजेला जायचं आहे. म्हणून इकडं माझी धावपळ जास्तच चालू आहे. तर प्रसाद मी पॅक करून घेतलेला आहे आणि देवांनाही मी नैवेद्य दाखवते. म्हणजे आपण कुठेही बाहेर पूजेला जाऊ, पण घरातली देवपूजा आणि देवाला नैवेद्य दाखवूनच जावं. तर इकडं मी प्लेटात नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि बाकीचा प्रसाद मी इकडं पॅक केलेला आहे. तर दिनेश इकडं बनवत आहे निवांत वरण, कारण दिनेशचं निवांत आहे. 8 वाजता तो जाणार आहे, पण आम्हाला जायचं आहे 6 वाजता. पण आता 6 वाजलेले आहेत, एक अर्धा तास लेट होणारच आहे. कितीही धावपळ केली तरी पण एक अर्धा तास लेट मला झालेलाच आहे, कारण आपली घरची कामं इतकी सारी होऊन जातात ना, काय सांगावं. तर इकडं प्रसाद मी देवाला नैवेद्य दाखवला आणि तिकडे मी पॅक करून घेतलेला आहे. परत थोडीफार जी पूजेची सामग्री आहे ती मी आता घेत आहे. म्हणजे काल तर मी सगळं पॅकिंग केली, तरी पण नारळ, फुलाचं हार आणि पानं हे सगळं रात्री घेऊन आली होती. ते सगळं मला आता यावेळी घ्यायचं होतं. तर सगळं आवरलं. दिनेशनं वरण भात बनवलेला आहे आणि निवांत आंघोळ जेवण सगळं निवांत करेल. आता आम्ही जायला निघत आहोत. तर बाबांचंही आवरलेलं आहे. तर आम्ही सगळेजण जात आहोत. फक्त दिनेश येत नाही आहे, तो कॉलेजला जात आहे, कारण त्याला सुट्टी नाही, आज लॅब वगैरे आहेत, त्यामुळे सुट्टी घेऊ नाही शकत. यावेळी टायमिंग सांगितलं तर सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. तर 7 साडेसात वाजेपर्यंत आम्ही जाऊन पोहोचू. विचार होता की 6:30 वाजताच निघायचं आहे, म्हणजे 7 सव्वा 7पर्यंत आम्ही जाऊन पोहोचला असतो. पण घरची कामं इतकी सारी झाली, त्यामध्ये पूजा प्रसाद बनवणं हे ते, त्यामध्ये थोडासा मला लेट झालेला आहे. तर असं होतं, फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. जास्त लांबला प्रवास नाही आहे, अर्ध्या तासामध्ये आम्ही गावी जाऊन पोहोचू. आणि पूजालाही फोन करून सांगितलेलं आहे की थोडंसं लवकर आहे, म्हणजे बेलपत्र वगैरे तेच घेऊन येणार आहेत. आणि महळाचं मत पण इथं मला भेटलेलं नाही आहे, ते पण मी तिला सांगितलेलं आहे. तर ती घेऊन येईल, तोपर्यंत आम्ही जाऊन पोहोचू. आणि गेल्यानंतर सगळी पूजेची तयारी आम्हाला करायची आहे. बघू शकता रस्ता म्हणजे रात्रभर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे सगळीकडे चिखल आणि पाणीच दिसत आहे. आणि हिरवळ वातावरण छान वाटत आहे. म्हणजे आपण घरीच असतो, घरकामं चालत असतो, बाहेरचं वातावरणाचा काहीच पता नसतो. तरी पण बघा अधूनमधून कधी बाहेर आलो छान वाटतं. हे छान फ्रेश वातावरण बघून छान वाटतं. तर इथं कशाला थांबलेले आहेत, तर फुलं घेत आहेत. म्हणजे धोत्र्याची फुलं जी आहेत ना, महादेवांची फेवरेट फुलं असतात, तर ते फूल भेटो किंवा फळ भेटो काही चालतं. तर फुलं भेटलेली आहेत इथं. तर
घेतलेले आहेत आणि गोकर्णाची जी निळी फुलं असतात ना ते पण मी घेतलेले आहेत, म्हणजे घरामध्येच ते वेल आम्ही लावलेलं आहे ते पण मी घेतलेलं आहे. बेलपत्र वगैरे सगळं म्हणजे सगळं महादेवाचं आवडतं आहे, तर ते सगळं आपल्याला पूजेला घ्यायचंच असतं. तर बघू शकता आणि आभाळ पण आलेलं आहे, असं वाटत आहे की आता पाऊस येणार की काय, तसं वातावरण झालं एकदम थंडगार. आणि श्रावण महिन्यामध्ये असंच असतं, रिमझिम पाऊस आणि हिरवळ वातावरण, छान फ्रेश वाटतं. आणि बघावं तिकडं पाणी आणि चिखलाचं आहे, ते बघत बघत वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही जात आहोत. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आम्ही फायनली गावात येऊन पोहोचलेलो आहोत, म्हणजे एक अर्धा तास लागलेला आहे आम्हाला, म्हणजे 7:30 वाजलेले आहेत. मी घडीघडला टाईम बघत आहे, कारण मला वाटत होता की लेट झाला आणि पुजारी गेले तर मग खूप वेळ आम्हाला वेट करावा लागेल त्यांचा, त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच निघालेलो आहोत. तर फायनली गावात येऊन पोहोचलो. बघू शकता गावाचं वातावरण थोडंसं असं असतं. तर अगोदर आम्ही गावाकडेच राहायचो, नंतर शाळेमुळंच आम्ही कमलनगरला आलेलो आहोत. म्हणजे इथं शाळा आहे, महादेवाच्या मंदिराच्या जवळच शाळा आहे, तिथंच दीपक दिनेश यायची शाळेत. छान वाटते एकदम, गावाकडे आलो ना अगोदरची आठवण येते, छान वाटतं आणि सगळे भेटतात ना, छान वाटतं त्या वेळेमध्ये. तर सगळेजण इथं महादेवाच्या मंदिरात आलेले आहेत, म्हणजे आज सोमवार आहे श्रावण महिन्यामधला, तर सगळेजण येत आहेत पूजा करण्यासाठी. म्हणजे आतमध्ये जी महादेवाची पिंडी आहे तिथे लॉक आहे, पण बाहेरच्या साईडला एक पिंडी ठेवलेली आहे, तिथं येऊन पूजा वगैरे करत आहेत. बेलपत्र ज्यांना व्हायचं आहे बेलपत्र वाहत आहेत, पूजन चालू आहे सगळ्यांचं. आणि मी सगळी पूजेची सामग्री काढत आहे आणि यशवंतनं बेलपत्र आणून दिलेलं आहे, तर बाबा बेलपत्र जे आहेत ना ते आता निवडत आहेत. म्हणजे त्यामधले जे 3 पानाचा बेलपत्र आहे तेच निवडायचा असतो आणि जे तुटकी मुटकी पानं आहेत ते वेगळं करत आहेत. म्हणजे 108 बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे, ते बाबा करत आहेत. तोपर्यंत मी इकडे आरतीची ताट तयार करत आहे, म्हणजे सगळं आम्ही पिशवीत भरून आणलेलं आहे. तर आता सगळ्या आरतीमध्ये वाती, तेल, तुपाचा निरांजन हे सगळी मी तयारी करून देत आहे. परत अभिषेकसाठी जे दूध दही मी आणलेलं होतं ते म्हशीचं आहे, पण इथं पुजारीनं घेऊन आलेले आहेत, तर ते बरं झालं तितकं. तर इकडं मी आरतीचं ताट रेडी केलेलं आहे आणि एक पूजेची सामग्री नेऊन देत आहेत. आणि पाणी वगैरे आम्ही घरावरूनच आणलेलं आहे, कारण आता मॉर्निंगला कसं येतं इथं पाणी नळाला येतं न येतं. आणि दिनेश सोबत असला तर ठीक असतं, पाणी आणलं तर असतं, पण दिनेश पण आलेला नाही, म्हणून विचार केला की सगळं घरातनंच आणावं पाणी वगैरे, कारण पूजा करतो वेळेस ना जास्ती धावपळ नको, निवांतपणे पूजा होत राहील. तर इकडं पाण्याचं कॅन मी ठेवलेलं आहे आणि सगळी पूजेची सामग्री आणलेली आहे. तर सगळी इथं ब्राह्मण देवतानं सगळं पूजा वगैरे मांडलेली आहे. म्हणजे इकडं चौरंग आहे, चौरंगावरती कळस मांडणी केलेली आहे, तुपाचे निरांजन लावलेले आहेत आणि आरत्या पण प्रज्वलित केलेल्या आहेत. आणि आता आम्ही पूजेला बसलेलो आहोत, पण जास्त मी व्हिडिओ बनवला नाही आहे. म्हणजे महादेवाच्या पिंडीचं 5 वेळा अभिषेक झालेला आहे. म्हणजे इकडं ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत, आम्ही अभिषेक करत आहोत. म्हणजे 5 वस्तू इकडे घेतलेल्या आहेत. म्हणजे जसं आता काशीचं पाणी आणलेलं आहे, परत इकडं हळदी कुंकाचं पाणी बनवलेलं आहे आणि तीर्थ जे आपण बनवून आणलेलं आहे ते तर नाही घेतलं. इकडं ब्राह्मण देवतांना तीर्थ घेऊन आलेले आहेत, त्यानं 1 वेळा. अशा पद्धतीने 5 वेळा मंत्र म्हणत अभिषेक होत आहे. जशा पद्धतीने आम्हाला सांगत आहेत पुजारी तशा पद्धतीने आम्ही इकडं अभिषेक करत आहोत. आणि इकडं पूजा मांडणी झालेली आहे. बाहेर बाबा आहे, दीर आहे. पूजा नाही आहे, पूजा आलेली नाही, ती बाहेरगावी कुठेतरी गेलेली आहे, म्हणजे देवस्थानीच गेलेली आहे आणि थोड्या वेळानं येईन असं म्हणत होती. तोपर्यंत आम्ही इकडे अभिषेक करत आहोत, कारण आता पुजारी नाही जायचं आहे. तर छोटं मंदिर आहे आतमध्ये, तिथं आम्ही अभिषेक करत आहोत. आणि बाहेर एक महादेवाची पिंडी आहे, तिथं सगळी गावातली मंडळी येत आहेत, पूजा वगैरे चालू आहे आणि आतमध्ये आमचा अभिषेक चालू आहे. आणि महादेवाचं मंदिर बघू शकता खूप जुनं आहे, म्हणजे कधी बांधकाम झाले काही माहिती नाही. लहानपणापासून आम्ही असंच बघत आहोत, फक्त पेंट वगैरे देतात, पण जे बांधकाम झालेलं आहे ना ते कधी झालेले काही माहिती नाही. लहानपणापासून आम्ही बघत आहोत, असंच मंदिर आहे हे. तर इकडे अभिषेक होत आहे आणि बाहेर पण सगळ्यांचं पूजा वगैरे चालू आहे. म्हणजे 108 बेलपत्र सगळेजण आज वाहत असतात, शिवमोठाच जवस आहे. तर इकडे अभिषेक चालू आहे, म्हणजे दूध दही जे तीर्थ बनवून आणलेले ते घातलेलं आहे, पाण्यानं अभिषेक करत आहेत आणि बेलपत्र 108 वाहत आहेत आणि सगळ्यांची आरती वगैरे चालू आहे बाहेर. आणि इकडं आतमध्ये आम्ही अभिषेक करत आहोत आणि यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडं कशा पद्धतीने पुजारी सांगत आहेत तशाच पद्धतीने आम्ही अभिषेक करत आहोत, महादेवाचं पूजन करत आहोत. आणि विभूती मी आणलेली आहे, अष्टगन आणलेला आहे, परत मी गणगोळी आणलेली आहे. तर इकडं पुजारीनं फक्त विभूती लावलेली आहे आणि इकडं आम्ही पूजन करत आहोत, जशा पद्धतीने ते सांगत आहेत तशा पद्धतीनं. आणि 108 बेलपत्र पण घेतलेलं आहे, ते मंत्र म्हणत आहेत. आम्ही 108 बेलपत्र वाहिलेलं आहे आणि बाहेर आता
जे मेन दार असतं तिथली पूजा होत आहे. म्हणजे तोरण बांधायचं आहे, 5 नारळ फुलं हे सगळे इकडं बाहेर बांधत आहेत. म्हणजे दाराची पूजा होत आहे आता. आणि आतमधली पूजा अभिषेक वगैरे झालेला आहे, पण पूजा करायची आणखीन बाकी आहे. तर पूजा झाल्यानंतर आम्ही करत आहोत आरती. मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की जास्त मी व्हिडिओ बनवू शकले नाही आहे, कारण कोणीच नाही सोबत, ना दिनेश आहे ना अजय वगैरे आहेत, त्यामुळे तितका व्हिडिओ बनलेला नाही. असो, जितका बनवला मी तितका शेअर केलेला आहे. तर इकडं पूजा वगैरे झालेली आहे, आरती झालेली आहे, सगळ्यांना अक्षता दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही महादेवाची पूजा केली, अभिषेक केलेला, आरती केलेली आहे. म्हणजे आरामात 2 तास लागलेले आहेत. आम्ही 6:15 वाजता इथं आलेलो होतो आणि आता 9:15 वाजलेले आहेत. तर झालेली आहे पूजा, सगळ्यांना अक्षता वगैरे दिलेल्या आहेत, आरती दिलेली आहे. आणि इकडं बाहेर पूजा चालूच आहे. म्हणजे जसं आता येत आहेत, आता कुणाला यायला लवकर होतं, कुणाला लेट होतं, तसंच झालेलं आहे. गावाकडची कामं थोडीशी निवांत असतात, कारण भरपूर सारी कामं होतात. झाडणं पुसणं, परत म्हशी असतात सगळ्यांच्या घरामध्ये, दूध काढणं, ते सगळं त्यामध्ये थोडासा लेट झालेला आहे. तर एक जण येत आहे. तिकडं बाहेर महादेवाचा अभिषेक चालूच आहे आणि आतमधलं जे महादेवाची पिंड आहे तिथला अभिषेक पूजन वगैरे सगळं झालेलं आहे. आरती पण चालू आहे. इकडं बघू शकता, आत्ताच एका ताईनं अभिषेक वगैरे करून गेलेली ती बेलपत्र वाहून, आता परत दुसरे ताई आलेले आहेत. आणि जे आतमध्ये महादेवाची पिंडी आहे तिथं अशा पद्धतीनं आम्ही पूजन केलेलं आहे. म्हणजे महादेवाला सजवलेलं आहे. समोर जे फ्रूट वगैरे आणलेले होते, फळं ते ठेवलेले आहे. तर पूजन झालेलं आहे. छान वाटत आहे, मनाला एक वेगळी शांतता वाटत आहे. म्हणजे खूप दिवस झाले एक बेचैनी होती मनामध्ये, मन शांत नव्हतं, अशांत झालेलं होतं, कारण एक वेगळंच चालू होतं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण आज खरंच खूप छान वाटलं. खूपच लेट झालेले. प्रत्येक वर्षी पहिला किंवा दुसऱ्या सोमवारीच आम्ही अभिषेक करतो, पण या वर्षी असं झालं ना की 4था सोमवार आहे आज आम्ही अभिषेक केलेला आहे. आता शेवटचा एक सोमवार राहिलेला आहे, कारण तब्येतीमुळेही आणि एक वेगळंच चालू होतं. पण अशा पद्धतीने पूजा केलो, अभिषेक केलो ना, खरंच मला एक वेगळी शांतता लाभते. तर यांना आहेर पण केलेला आहे. म्हणजे ताई आलेल्या होत्या, ताईनं आहेर घेतलेला आहे. यांच्यासाठी कपडे, माझ्यासाठी साडी. त्यांना मी जे पुजारी आहेत त्यांनाच आहेर करायला लावलेला आहे. तर कपडे वगैरे घातलेले आहेत. तर चला आता परत घरी जाऊया. म्हणजे घरी जातात इथं रस्त्यामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं आम्ही वर्षाला येत असतो. तर या मंदिरात आम्ही दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता इकडं बांधकाम चालू आहे. म्हणजे इथं अगोदर ना सगळं पॅक बंद होतं, पण सगळं खुल्लं केलेलं आहे, कारण बांधकाम चालू आहे. आणि इकडं महादेवाचं पूजन वगैरे झालेलं आहे. म्हणजे आज कुणाचं तरी इथं प्रसाद बनत आहे, तेच म्हणजे तीच गर्दी आहे इकडं.